नमस्कार मित्रांनो, कर्मबंधन चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला गुरुपुष्य योगाच्या दिवशी करायच्या उपायाविषयी सांगणार आहोत। या दिवशी केल्या गेलेल्या कोणत्याही उपायाचे पूजन आराधनेचे फळ हे इतर दिवसांमध्ये केल्या गेलेल्या उपाय पूजन आराधनेच्या तुलनेत 10 पटींनी अधिक मिळते आणि त्यामुळेच या शुभ मुहूर्तावर आपण हे उपाय अवश्य करावेत व आपले जीवन सरळ सुगम आणि सफल बनवावे। पण तत्पूर्वी जर का आपण आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि सोबतच असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा, जेणेकरून आमच्या वेगवेगळ्या उपायांचे व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील। तसेच आपण आमच्या व्हिडिओजना लाईक आणि शेअर नक्की करत चला, कारण या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये तर सुखसमृद्धी येतेच, पण आपण केलेल्या एका शेअरमुळे दुसऱ्या कोणाच्या तरी जीवनातील दुःख दुर्भाग्य दरिद्रता संपून जाऊन त्यांच्या आयुष्याला नवीन उभारी मिळते। मित्रांनो, अशा प्रकारच्या उपायांचे व्हिडिओज आपल्यासाठी सादर करताना आम्हाला अनेक शास्त्रांचा पुराणांचा सखोल अभ्यास करून हे उपाय मिळवावे लागतात व पूर्ण निष्पन्नांती मग हे उपाय आपल्या समोर सादर केले जातात। त्यामुळे आपण अवश्य आमच्या व्हिडिओजना लाईक आणि शेअर करत चला। आपण केलेल्या लाईक आणि शेअरमुळे आम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज आपल्यासाठी बनविण्यास प्रोत्साहन मिळते, तर कमीत कमी एक लाईक आपण अवश्य करत चला। मित्रांनो, आज जो उपाय आम्ही आपल्याला सांगणार आहोत हा उपाय पुष्य नक्षत्राशी संबंधित उपाय आहे। नोव्हेंबर महिन्यातील 24 आणि 25 तारखेला म्हणजेच बुधवार आणि गुरुवार या दोन्ही दिवशी पुष्य नक्षत्राची तिथी असणार आहे व या दोन्ही दिवशी करायचे उपाय आम्ही आपल्याला सांगणार आहोत। मित्रांनो, हे विशिष्ट उपाय खास का आहेत याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो। बुधवार म्हणजे बुधदेव, बुधदेव म्हणजे बुध ग्रह की जो बुद्धीचा कारक आहे आणि गुरुवार म्हणजे देवगुरु बृहस्पती की जे ज्ञानाचे कारक आहेत। आणि या दोन्ही ग्रहांचे संतुलन एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये चांगले असेल तर त्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारची कमी भासत नाही। बुद्धी आणि ज्ञानाच्या जोडीने ती व्यक्ती आकाशालाही गवसणी घालू शकते, त्याच्या जीवनामध्ये प्रगतीच्या अति उच्च शिखरावर पोहोचू शकते। आणि म्हणूनच बुधवार आणि गुरुवार या दोन्ही दिवशी आपण उपाय करायचे आहेत। चला तर मग जाणून घेऊया या दिवशी करायच्या उपायांविषयी। हे उपाय कसे करायचे आहेत, त्यांचे परिणाम काय असणार आहेत हे आपण पाहूया। मित्रांनो, पुष्य नक्षत्र तिथीचा प्रारंभ बुधवार 24 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 4:29 होईल, जी गुरुवार 25 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 6:50 पर्यंत असणार आहे। बुधवारच्या दिवशी करायच्या उपायाची वेळ असणार आहे रात्री 9 ते 10:19 मध्ये। हा उपाय आपल्याला या वेळेच्या मध्येच करायचा आहे। हा उपाय बुधवारच्या दिवशी करायचा असल्या कारणाने हा उपाय बुध ग्रहाशी संबंधित असणार आहे आणि बुध ग्रहाचे कारक हे श्री गणेश असतात। म्हणजे जर का आपण गणपती बाप्पांची स्तुती केली तर कुठे ना कुठे आपला बुध ग्रह आपल्याला शुभ परिणाम द्यायला लागतो, खास करून अशा व्यक्तींच्या की ज्यांच्या कुंडलीमध्ये बुध ग्रह खराब अवस्थेमध्ये आहे, बुध ग्रहाचे ज्यांना अशुभ परिणाम भोगावे लागत आहेत, अशा व्यक्तींनी तर हा उपाय निश्चितच केला पाहिजे। मित्रांनो, बुधवारचा उपाय करायची जी वेळ आपल्याला सांगितली आहे त्यावेळी आपण आपल्या घरातील देव्हाऱ्यासमोर बसायचे आहे। बसताना आपले मुख उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला होईल अशा पद्धतीने बसायचे आहे। बसायच्या आधी पूर्ण सुचिरभूत होऊन म्हणजेच आंघोळ करून अथवा हातपाय स्वच्छ धुवून नवीन अथवा स्वच्छ धुतलेले कपडे घालून बसायचे आहे। बसण्यासाठी आसन जरूर घ्यावे। यानंतर एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे। तुपाचा दिवा नसेल तर आपण तेलाचा दिवा देखील घेऊ शकता। यानंतर आपण जो दिवा प्रज्वलित करत आहात तर हा दिवा प्रज्वलित करत असताना श्री गणेशाचे ध्यान करत त्यांच्या प्रतिमेसमोर किंवा फोटो समोर, अथवा आपल्याकडे श्री गणेशाची प्रतिमा किंवा फोटो नसेल तर आपण एक सुपारी घेऊन ती सुपारी श्री गणेशाचे प्रतीक मानून एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून हळद कुंकू अष्टगंध आणि फूल वाहून स्थापित करायचे आहे व मग त्या सुपारीला श्री गणेश मानून त्याच्या समोर गणेशाचे ध्यान करत दिवा प्रज्वलित करायचा आहे।
यानंतर श्री गणेशाच्या मंत्रांचा आपल्याला 21 वेळा जप करायचा आहे. तो मंत्र आहे ओम गंग गणपतये नमः. ओम गंग गणपतये नमः. ओम गंग गणपतये नमः. ओम गंग गणपतये नमः. हा मंत्र आपल्याला व्हिडिओच्या स्क्रीनवर तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आमच्या starlive.in या वेबसाईटवर मिळून जाईल. जर का आपल्याला दुर्वा उपलब्ध होऊ शकल्या तर एक दुर्वा वाहावी व 1 वेळा मंत्राचा जप करावा. अशा रीतीने 21 दुर्वा वाहून 21 वेळेला मंत्राचा जप करावा. मंत्र जाप आणि दुर्वा वाहून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या समोर बसून गणपती अथर्व शीर्षचा 1 वेळा पाठ करायचा आहे. पाठ करून झाल्यानंतर श्री गणेशाला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. जोपर्यंत गणपती बाप्पांच्या समोर लावलेला दिवा जळत आहे तोपर्यंत गुळाचा नैवेद्य तेथेच राहू द्यायचा आहे व दिवा विझल्यानंतर गुळाचा प्रसाद तेथून उचलून परिवारातील सर्व सदस्यांनी मिळून ग्रहण करायचा आहे, खायचा आहे. गणपती बाप्पांना गुळाचा नैवेद्य दाखवत असताना जी काही आपली मनोकामना आहे, जी काही आपली समस्या आहे, विघ्न आहेत, ते गणपती बाप्पांना बोलायचे आहेत. कारण आपल्या समस्यांचे, कष्टांचे समाधान होऊ शकेल आणि आपली मनोकामना पूर्ण होऊ शकेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला बुधवारच्या दिवशीचा उपाय करायचा आहे. आता आपण गुरुवारच्या दिवशी करायचा उपाय पाहूया. कारण पुष्य नक्षत्राची तिथी बुधवारच्या दिवशीही आहे व गुरुवारच्या दिवशी देखील आहे. गुरुवारचा दिवस यासाठी देखील महत्त्वाचा आहे कारण या दिवशी फक्त पुष्य नक्षत्रच नाही तर सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग हे देखील या दिवशी आहेत. मित्रांनो, जर का आपण पुष्य नक्षत्रामध्ये खरेदी करणार असाल तर कोणाला गिफ्ट किंवा उपहार देण्यासाठी खरेदी करू नये. केवळ आपल्या घर परिवारासाठी किंवा स्वतःसाठी खरेदी करावी. खरेदीचा शुभ वेळ आहे दुपारी 12:01 ते 1:34 या दिवशी आपण सोने, चांदी, घर, जमीन किंवा काहीही खरेदी करू शकता. पण शक्यतो अशाच वस्तूंची खरेदी करावी की ज्या वस्तू आपल्या घरामध्ये राहतील, घरातून बाहेर जाणार नाहीत. या गोष्टीचे विशेष ध्यान ठेवावे. चला तर मग मित्रांनो, गुरुवारच्या दिवशी आपल्याला कोणत्या वेळी व कोणता उपाय करायचा आहे ते पाहूया. मित्रांनो, गुरुवारच्या दिवशी सायंकाळी 6:50 पुष्य नक्षत्राची तिथी असणार आहे. या दिवशी उपाय करण्याची जी वेळ आहे ती सायंकाळी 5:24 पासून 6:50 मधील असणार आहे. मित्रांनो, गुरुवारचा दिवस हा भगवान श्रीहरी विष्णूंशी संबंधित असतो. तसेच आपण या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या सोबत माता महालक्ष्मींची देखील पूजा केलीत तर आपल्याला अत्याधिक लाभ प्राप्त होतो आणि समवेतच पुष्य नक्षत्र, सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग मिळाला आहे. एकंदरीत या गुरुवारच्या दिवशी करायच्या उपायाचा आपण निष्कर्ष काढला तर आपण या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मींचेच पूजन करणार आहोत व त्यांच्याशी संबंधित उपाय करणार आहोत. मित्रांनो, सांगितलेल्या वेळेमध्ये आपण आपल्या घरातील देवाऱ्यासमोर बसायचे आहे. बसताना आपले मुख उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला होईल अशा पद्धतीने बसायचे आहे. बसायच्या आधी पूर्ण शुचिर्भूत होऊन म्हणजेच आंघोळ करून अथवा हात पाय स्वच्छ धुवून नवीन अथवा स्वच्छ धुतलेले कपडे घालून बसायचे आहे. बसण्यासाठी आसन जरूर घ्यायचे आहे. सर्वप्रथम एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तूप गाईचे असेल तर अतिउत्तम, अथवा आपण साधारण तूप देखील वापरू शकता. नसेल तर आपण तेलाचा दिवा देखील लावू शकता. दिवा प्रज्वलित केल्यानंतर सर्वप्रथम भगवान श्रीहरी विष्णूंच्या मंत्राचा 21 वेळेला जाप करायचा आहे. तो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र आपल्याला व्हिडिओच्या स्क्रीनवर तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आमच्या starlive.in या वेबसाईटवर मिळून जाईल. 21 वेळा जप करून झाल्यानंतर तिथेच बसून विष्णू सहस्त्रनामाचा 1 वेळ पाठ करायचा आहे. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करून झाल्यानंतर महालक्ष्मी मातेच्या मंत्रांचा 21 वेळा जप करायचा आहे. तो मंत्र आहे ओम ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः. ओम ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः.
ओम ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः. ओम ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः. ओम ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः. हा मंत्र आपल्याला व्हिडिओच्या स्क्रीनवर तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आमच्या starlive.in या वेबसाईटवर मिळून जाईल. जप करून झाल्यानंतर तिथेच बसून महालक्ष्मी मातेच्या श्री सुक्ताचे एक वेळा पठण करावे. हे सर्व करून झाल्यानंतर पिवळ्या रंगाची फळे किंवा पिवळ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य श्रीहरी विष्णूंना दाखवावा व माता लक्ष्मींना आपण खिरीचा नैवेद्य दाखवावा किंवा निदान साखरेचा नैवेद्य माता लक्ष्मींना दाखवावा. श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मींना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपण थोडे अक्षत म्हणजेच अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. हे तांदूळ तुटलेले किंवा फुटलेले नसावेत, अखंड तांदूळच घ्यायचे आहेत व पूजनामध्ये आपल्याकडून कळत न कळत काही चूक झाली असेल, काही कमी राहिली असेल तर ती कमी पूर्ण करण्यासाठी देवाकडे क्षमा प्रार्थना करून या अखंड तांदळाच्या माध्यमातून ती कमी पूर्ण करण्यासाठी ते अक्षत एखाद्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये ठेवून देवाला समर्पित करून देवासमोर ठेवून द्यावेत आणि हात जोडून मनोभावे जी काही आपली समस्या असेल, जी काही आपली मनोकामना असेल, विघ्न असतील, अडथळे असतील तर या सर्व गोष्टी श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मींना सांगायच्या आहेत, बोलायच्या आहेत व आपली मनोकामना पूर्ण करण्याची, आपल्या समस्यातून मुक्ती देण्याची प्रार्थना करायची आहे. जोपर्यंत श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मींच्या समोर लावलेला दिवा जळत आहे तोपर्यंत नैवेद्य तेथेच राहू द्यायचा आहे व हा दिवा विझल्यानंतर प्रसाद तेथून उचलून केवळ आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी मिळून ग्रहण करायचा आहे, खायचा आहे. कोणाही बाहेरच्या व्यक्तीला प्रसाद देऊ नये. मित्रांनो, हा उपाय यासाठी महत्वाचा आहे कारण बुधवार आणि गुरुवार म्हणजेच बुधदेव हे आपल्या बुद्धीशी जोडलेले आहेत आणि गुरुवार म्हणजेच देवगुरु बृहस्पती आपल्या ज्ञानाशी जोडलेले आहेत आणि जेव्हा बुद्धी आणि ज्ञान एकमेकांशी जोडले जातात तेव्हा व्यक्ती त्याच्या जीवनातील हर प्रकारच्या ध्येयाला साध्य करून घेतो. तर मित्रांनो, हे होते पुष्य नक्षत्रावर करायचे उपाय. आपणही हे उपाय करून आपल्या जीवनातील हर प्रकारचे ध्येय साध्य करू शकता व आपले जीवन सरळ, सुगम आणि सफल बनवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.